केडर पक्ष म्हणतो. त्यांचे बूथ सकाळी 7 वाजता लागतात. मी नाशिकमध्ये ग्राउंडवरती फिरलेली आहे. मी बघितलं की भाजपच्या लोकांनी, नगरसेवकांनी आमचे जे बूथ होते त्या बूथचे फोटो काढले आणि हेमंत गोडसेने दाखवले की आपली यंत्रणा इथे कार्यरत होती. म्हणजे अशा पद्धतीने भाजपने तिथं काम केलं. एक वाक्यता प्रचारामध्ये नव्हती आणि क्लीन इमेज होती राजाभाऊ वाजेंचे. सगळेच लोक त्यांच्यावर होते. विशेषतः अल्पसंख्याक असतील, मुस्लिम बहुल सगळा मतदार असेल, ओबीसी असेल, हे सगळे लोक ओबीसी बद्दल तुम्ही बोललात. मला तेच म्हणायचंय की तिथं तुम्ही उत्तर द्या. भुजबळ मीडियातून स्टेटमेंट करत होते, कुणाच्या महाविकास आघाडीला मदत होईल अशा प्रकारचे स्टेटमेंट जर त्यांचे होते, खालून सुद्धा मदत झाली का? भुजबळांना 2 वेळा हेमंत गोडसेंनी पाडलेलं आहे. त्यामुळे ते आतमध्ये काय झालं ते मला माहित नाही, पण त्यांचे सततचे स्टेटमेंट वेगवेगळे होते. जेव्हा पहिल्यांदा हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाली तेव्हा आता पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असे मेसेजेस सगळे पास झाले. मोठी बातमी येते. बजरंग बारणे आघाडीवर आलेले आहेत. श्रीरंग अप्पा बारणे, एक मोठी बातमी, मोठा उलटफेर. कारण मावळ मध्ये आतापर्यंत ते पिछाडीवर होते संगोज वगैरे पाठीमागे पडले आणि वाघेरेंचे सगळ्या मतदारसंघात बॅनर लागलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदारसंघावर बॅनर लागलेत भावी खासदार म्हणून. आणि बारणेंनी मात्र 40,872 मतांची आता आघाडी घेतली आहे. सकाळीच म्हणालो होतो काही लोकांना बॅनर उतरवावे लागणार आहेत. घाई. साताऱ्यात शशिकांत शिंदेच्या गुलालाचं काय प्रश्न आहे? 13,000 मतांनी आघाडीवर. चला गुलाल टिकतोय. 984 वरनं ते 13,000 वरती गेलेले. ताई मी पुन्हा एकदा येतो. दोन्ही उमेदवार मराठा होते, बरोबर. दोन्ही उमेदवार मराठा असताना प्रश्न असा होता की मराठा मतदार कोणाच्या बाजूने जातो. कारण भुजबळांना उभं करायचं म्हटल्यानंतर गावोगावी भुजबळ तुम्ही आमच्याकडे येऊ नका, कारण तुम्ही एल्गार सभा घेतल्या, अशा पद्धतीचे पोस्टर लागले. मग हा मतदार कोणाच्या बाजूने जातोय असं तुम्हाला वाटतं? मराठा समाज बऱ्यापैकी वाजेंच्या बाजूने गेला आणि त्याच्या मागे ते सगळेच मराठा समाजाची आंदोलनं असतील, सगळे त्यांच्याबद्दल असलेला डिस्ट्रेस असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी असतील, त्यांचा जो डिस्ट्रेस होता, कांद्याच्या प्रश्नावरती जे सगळं वातावरण निर्माण झालं की गुजरातमधलं कांद्याची निर्यात बंदी उठवता, कर्नाटकमध्ये करता आणि महाराष्ट्रावरती अन्याय करता, अल्पसंख्याक समाजामध्ये जो रोष होता, हा सगळा रोष बाहेर आला आणि विकासाच्या मुद्द्यावरती सुद्धा त्या निवडणुका झाल्या. आणि एकंदर भारतीय जनता पक्ष आणि त्यांना मदत करणारा कुठलाही पक्ष नको. दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना की शरद पवारांची राष्ट्रवादी, याचं उत्तर ही नाशिककरांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला द्यायचं होतं आणि ते उत्तर त्यांनी आपल्या मतामधून दिलंय. हे स्पष्ट झालंय की शिवसेना कोणाची आहे आणि राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे. हे जे फोडाफोडीचं राजकारण होतं ते जनतेला अजिबात मान्य नव्हतं. विकासाचा मुद्दा हा प्रचारातनं गायब होता. म्हणजे मुस्लिम, मंदिर, मंगळसूत्र, मेडिटेशन आणि मुजरा अशा पद्धतीच्या प्रश्नाभोवती ज्या निवडणुका खेळल्या गेल्या त्या सगळ्यांचा राग हे जनतेच्या मनामध्ये होतो. पण मग हा राग किंवा हे सगळे मुद्दे केवळ महाराष्ट्रात असे नव्हते. महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी होती. आता जर आकडेवर तिथं बघितले आपण तर ते सत्तेत येत आहेत. याचा अर्थ तुम्ही जे मुद्दे मांडताय की असा की जनतेने ते स्वीकारले किंवा विरोधकांचे मुद्दे, पण देश पातळीवरती मात्र विरोधकांचे हे मुद्दे लोकांनी मान्य केलेले दिसत नाहीयेत. जे आकडे दाखवतात 294 मतांचं ध्रुवीकरण तर बऱ्याच ठिकाणी झालं, बऱ्याच अंशी झालं. ते तुम्ही पण केलं. एक सांगू इच्छितो. आपण आता ताईंना प्रश्न विचारला की देश पातळीवर आपण तो जर आकडा पाहिला, त्या आकड्यामध्ये फक्त 238 भाजप, 400 पार, फक्त 200, 400 पार म्हणणाऱ्यांची ही एक मिनिट तुम्ही 295 सांगितलं. ऐका, मग येत आहेत ते आता हळू. आता तुम्ही जर पाहिलं ना तर त्या पद्धतीनं आता